नमस्कार. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. नमस्कार. विषय आहे कोजागिरी पौर्णिमा. म्हणजे शरद ऋतूची ती पौर्णिमा जेव्हा आकाश एकदम निरभ्र असतं आणि चंद्र काय तेजस्वी दिसतो. हो, खरंच. आपल्याकडे यावर काही लेख आहेत, काही पारंपरिक नोंदी आहेत, थोडी विश्लेषणात्मक माहिती पण आहे. तर आज आपलं उद्दिष्ट आहे की या उत्सवाच्या मुळाशी जायचं. म्हणजे फक्त वरवरच्या गोष्टी नाही बघायच्या. बरोबर. त्यामागचा अर्थ काय आहे, परंपरा कशा सुरू झाल्या, आज त्याचं महत्त्व काय, हे सगळं आपल्या स्रोतांच्या आधारे समजून घेऊया. नक्कीच. चला, तर मग या उजळ राथीच्या अंतरंगात जरा डोकावून बघूया. हो. आणि हे बघायला हवं की आपल्या स्रोतांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. हा फक्त एक धार्मिक सण नाहीये. यात निसर्गाचं सौंदर्य आहे. खगोलशास्त्राचे काही धागेदोरे दिसतात. आरोग्याच्या पारंपरिक संकल्पना आहेत. आणि सामाजिक एकत्र येणं ते पण आहे. अगदी. या सगळ्याचं एक अनोखं मिश्रण आहे. याला शरद पौर्णिमा असंही म्हणतात ना? हो, बरोबर. शरद पौर्णिमा. नावाप्रमाणेच शरद ऋतूचं आगमन, स्वच्छ आकाश, आल्हाददायक वातावरण याची ती नांदी आहे. ही रात्र म्हणजे नुसता उत्सव नाही. नाही. ती आनंद, आरोग्य आणि संपन्नतेची एक प्रकारची प्रार्थनाच मानली जाते. हो, आणि आपल्या एका लेखामध्ये हे स्पष्ट लिहिलंय की या रात्री चंद्र पृथ्वीच्या जरा जास्त जवळ असतो. हो. त्यामुळे त्याचं तेज जास्त जाणवतं. पण केवळ खगोलशास्त्रीय घटना म्हणून नाही पाहिलं जात याकडे, नाही का? नाही, अजिबात नाही. याचं धार्मिक महत्त्व काय आहे? काय काय सापडतं आपल्या स्रोतांमध्ये? बरोबर आहे. तो खगोलशास्त्रीय भाग महत्वाचा आहेच, पण लोकांच्या मनात जे रुजलंय ते महत्त्व धार्मिक आहे. आपल्याकडच्या बहुतेक पारंपरिक नोंदी एका गोष्टीवर सहमत आहेत. या रात्री देवी महालक्ष्मी पृथ्वीवर फिरते असं मानलं जातं. अच्छा. आणि ती विचारते, को जागरती म्हणजे कोण जागं आहे? को जागरती. हो. अशी एक दृढ श्रद्धा आहे की जी व्यक्ती या रात्री जागृत राहून तिचं स्मरण करते किंवा सत्कर्म करते, तिला देवी धन, धान्य, आरोग्य आणि सौभाग्याचा आशीर्वाद देते. को जागरती म्हणूनच कोजागिरी हे नाव आलं, बरोबर? अगदी बरोबर. त्याच प्रश्नावरून. पण जागं राहणं म्हणजे नक्की काय? फक्त डोळे उघडे ठेवणं की काही खोल अर्थ आहे याचा? स्रोतांमध्ये काय म्हटलंय? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे खरं तर. वरवर पाहिलं तर जागरण म्हणजे रात्रभर झोपायचं नाही. हो. म्हणूनच मग लोक भजन कीर्तन करतात, देवाचं नाव घेतात. पण काही जुन्या ग्रंथांचा संदर्भ देणारे लेख असंही सांगतात की जागृती म्हणजे फक्त शारीरिक नाही. अच्छा, मग काय? मानसिक आणि आत्मिक सजगता. म्हणजे आपण आपल्या ध्येयांबद्दल, आपल्या कर्तव्यांबद्दल, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल किती जागृत आहोत. बापरे, म्हणजे हे एक प्रतीक झालं. हो, त्याचंही ते प्रतीक मानलं जातं. एका अर्थाने ही आत्मपरीक्षणाची रात्र सुद्धा असू शकते. आता दुसरी प्रसिद्ध गोष्ट, मसाला दूध. कोजागिरी आणि मसाला दूध हे समीकरणच आहे. हो, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण हे दूध चांदण्यात का ठेवलं जातं? काय विचार आहे यामागे? आपले स्रोत काय सांगतात? हो, मसाला दुधाची परंपरा तर अविभाज्य भाग आहे कोजागिरीचा. आपले स्रोत सांगतात की ही फक्त चवीची किंवा मनोरंजनाची गोष्ट नाहीये. बरं. दूध चांगलं आटवतात, त्यात मग केशर, वेलची, जायफळ, बदाम, पिस्ते, चारोळी असे पौष्टिक पदार्थ घालतात. हो. आणि मग हे दूध रात्री मोकळ्या आकाशाखाली ठेवतात, विशेषतः चंद्राच्या प्रकाशात. पारंपरिक समजूत अशी आहे की चंद्राची ती शीतल आणि सकारात्मक किरणं दुधात उतरतात, त्यामुळे ते जास्त गुणकारी होतं. पण याला काही वैज्ञानिक आधार आहे का? म्हणजे खरंच चंद्राच्या किरणांचा दुधावर परिणाम होतो हे सिद्ध झालंय की हा पूर्णपणे श्रद्धेचा भाग आहे? एका लेखात यावर थोडी चर्चा आहे. अच्छा. आपल्या स्रोतांमध्ये दोन्ही बाजी मांडल्या आहेत. अच्छा. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर चंद्राच्या किरणांमुळे दुधात काही विशेष रासायनिक बदल होतात किंवा औषधी गुणधर्म येतात याचा थेट पुरावा नाही मिळत. पण दुसरी बाजू अशी की शरद ऋतूची सुरुवात म्हणजे हवामानात बदल होतो. हो, दिवसा गरम रात्री थंड. बरोबर. अशा वेळी मग ते केशर, सुकामेवा घातलेलं कोमट किंवा गरम दूध ते शरीराला ऊर्जा देतं, ऊब देतं. हे बरोबर आहे. आणि आपल्या एका नोंदीत आयुर्वेदाचा पण संदर्भ आहे.
त्यानुसार केशर, वेलचीसारखे पदार्थ या काळात वातपित्त दोषांचं शमन करायला मदत करतात. अच्छा. त्यामुळे जरी चंद्राच्या किरणांचा थेट परिणाम सिद्ध नसला तरी त्या विशिष्ट वातावरणात त्या श्रद्धेनं एकत्र येऊन हे पौष्टिक दूध पिणं आरोग्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. म्हणजे निसर्गाचं चक्र आणि मानवी आरोग्य यांना जोडण्याचा हा एक पारंपरिक प्रयत्न दिसतोय. अगदी सुंदर प्रयत्न आहे तो. हे स्पष्टीकरण खरंच महत्वाचं आहे. श्रद्धा आणि संभाव्य आरोग्य फायदे कसे एकत्र येतात हे दिसतंय. हो ना. आणि हे दूध बनवण्याची प्रक्रिया पण महत्वाची असेल ना? काही ठिकाणी मी ऐकलंय की ते विशिष्ट पद्धतीने विशिष्ट भांड्यात बनवतात. काही उल्लेख आहे का आपल्या माहितीमध्ये? हो, काही नोंदींमध्ये आहे याचा उल्लेख. पारंपरिक पद्धतीत कसं हे दूध मंद आचेवर आटवतात, शक्यतो पितळेच्या किंवा मग मातीच्या भांड्यात. बराच वेळ लागतो. त्याने ते दाट होत असेल. हो, दाट होतं आणि चव वाढते. काही ठिकाणी तर सामूहिकरित्या हे दूध बनवतात. अनेक कुटुंब एकत्र येतात, मदत करतात. अरे वा. ती प्रक्रिया स्वतःच एक सामाजिक कार्यक्रम होऊन जातो. त्यामुळे दुधाची चव तर आहेच, पण त्यात ती एकत्र येण्याची, एकत्र काम करण्याची भावना पण मिसळते. म्हणजे फक्त पिणं नाही, बनवणं पण महत्वाचं आहे. आता लोक हा सण साजरा कसा करतात यावर येऊया. फक्त दूध पिऊन आणि जागरण करून की अजून काही पद्धती आहेत? एकत्र जमण्याचं स्वरूप कसं असतं? एकत्र येणं हाच या सणाचा गाभा आहे, असं अनेक स्रोत सांगतात. हो. लोक रात्री चंद्रप्रकाश अनुभवायला घराच्या छतावर, गच्चीवर किंवा मोकळ्या अंगणात जमतात. कुटुंब, मित्रमंडळी एकत्र येतात. काय करतात मग? नुसत्या गप्पा मारण्यापासून ते गाणी म्हणण्यापर्यंत किंवा काही पारंपरिक बैठे खेळ खेळतात. जसं पत्ते, बुद्धिबळ किंवा अंताक्षरी वगैरे. अनेक गोष्टी केल्या जातात. काही ठिकाणी संगीत मैफिली किंवा भजन संध्या पण आयोजित करतात. वातावरण खूप उत्साहाचं, आनंदी असतं. काही घरांमध्ये किंवा मंदिरांमध्ये या दिवशी देवी लक्ष्मीचं आणि चंद्राचं विधिवत पूजनही करतात. तुम्ही पत्ते खेळण्याचा उल्लेख केलात, हे थोडं अनपेक्षित वाटलं. धार्मिक सणाच्या दिवशी पत्ते? काही खास कारण आहे का यामागे? स्रोतांमध्ये दिलंय का? हो, एका नोंदीनुसार काही समुदायांमध्ये अशी मान्यता आहे म्हणे की या रात्री जागरण करताना वेळ घालवण्यासाठी आणि लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी पत्ते किंवा इतर खेळ खेळले जातात. अच्छा. याला जुन्या व्यापारी परंपरांशी जोडलं जातं. वर्षाचा हिशोब पूर्ण झाल्यावर किंवा नवीन सुरुवात करताना मनोरंजन आणि थोडं नशिबाची परीक्षा बघणं. अर्थात हे काही सगळीकडेच आढळतं असं नाही, पण काही ठिकाणी आहे ही प्रथा. हे खरंच वेगळं आहे. आता मला आठवतंय, आपण आधी जागृतीच्या व्यापक अर्थाबद्दल बोललो होतो. हो. त्याचा संबंध ज्ञानाशी आणि अभ्यासाशी पण जोडला जातो, असं आपल्या नोंदींमध्ये आहे. विद्यार्थ्यांसाठी ही रात्र खास कशी मानली जाते? तुम्ही बरोबर दुवा साधलात. जसं आपण म्हटलं ना, जागृती म्हणजे फक्त शारीरिक नाही, मानसिक सजगता पण आहे. हो. त्याच कल्पनेतून असं मानलं जातं की या रात्री चंद्रप्रकाशात किंवा शांत वातावरणात केलेला अभ्यास जास्त चांगला लक्षात राहतो. एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती सुधारते म्हणे. खरं? हो. काही जुन्या गुरुकुल पद्धतींचा संदर्भ देणारे स्रोत सांगतात की अशा पौर्णिमा रात्री विशेष ज्ञानसत्र किंवा पठण आयोजित केलं जायचं. अच्छा. त्यामुळे आजही काही विद्यार्थी या रात्री जागून अभ्यास करणं पसंत करतात. इथे जागृती ही ज्ञानासाठीच्या जागृतीचं प्रतीक बनते. कमाल आहे. म्हणजे हा सण किती बहुआयामी आहे. धार्मिक श्रद्धा, आरोग्य विचार, सामाजिक एकत्र येणं आणि आता ज्ञानाशी संबंध. लेखांमध्ये याला सामाजिक एकात्मतेचं प्रतीक म्हटलंय, ते आता अगदी स्पष्ट होतंय. अगदी तसंच आहे. आपण जर या सणाकडे मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या स्रोतांमधली माहिती हेच अधोरेखित करते. चंद्रप्रकाशात एकत्र येणं, ते खास बनवलेलं दूध वाटून पिणं, गप्पा मारणं, हसणं, खेळणं, या सगळ्या कृतींमधून लोकांमध्ये आपुलकी वाढते, संबंध घट्ट होतात. हो, आजच्या धावपळीच्या जीवनात हे महत्वाचं आहे. खूप महत्वाचं. जिथे कुटुंब आणि मित्रमंडळींना एकत्र वेळ घालवायला कमी मिळतो, तिथे कोजागरीसारखे सण ही उणीव भरून काढायला मदत करतात. हे सण आपल्याला आपल्या मुळांशी, निसर्गाशी आणि आपल्या माणसांशी परत जोडतात. आणि तो मूळ संदेश कोजागरती, तो फक्त देवीच्या आशीर्वादापुरता नाहीये. मग नाही, तो असा प्रश्न विचारतो की आपण जागे आहोत का आपल्या जबाबदाऱ्यांसाठी, समाजासाठी, चांगल्या गोष्टींसाठी? असं म्हणता येईल का? निश्चितच म्हणता येईल. अनेक विश्लेषणात्मक लेख याच दृष्टिकोनातून बघतात याकडे. हो का? हो. जागे रहा म्हणजे फक्त डोळे उघडे ठेवा असं नाही, तर सतर्क रहा, सजग रहा, चांगल्या संधींचं स्वागत करा, समाजात काहीतरी चांगले योगदान द्या. बरोबर.
लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी फक्त घर स्वच्छ ठेवून नाही चालत, तर मन आणि आपलं आचरण पण शुद्ध असावं लागतं. हा विचारही काही ठिकाणी मांडलेला दिसतो. त्यामुळे कोजागरी आपल्याला एका अर्थानं अधिक जबाबदार आणि जागरूक नागरिक बनायची प्रेरणा देते असंही म्हणता येईल. खरंय, निसर्गाचं बदलतं रूप, पौर्णिमेच्या चंद्राचं ते सुंदर दृश्य, पौष्टिक दुधाची परंपरा आणि एकत्र येण्याचा तो निखळ आनंद, या सगळ्यामुळे कोजागिरी पौर्णिमा खरोखरच खूप खास ठरते. आणि हे पण लक्षात घ्यायला हवं की हे फक्त महाराष्ट्रापुरतं नाहीये. अच्छा? हो, भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये शरद पौर्णिमा वेगवेगळ्या नावांनी आणि थोड्या वेगळ्या पद्धतींनी साजरी केली जाते. कुठे कुमार पौर्णिमा म्हणून कुमारिका चांगल्या वरासाठी प्रार्थना करतात, तर कुठे धान्य आणि समृद्धीसाठी पूजा केली जाते. आपल्या काही स्रोतांमध्ये या प्रादेशिक विविधतेचा पण उल्लेख आहे. त्यातून या सणाची व्यापकता कळते. ही माहिती महत्वाची आहे. म्हणजे प्रादेशिक विविधता आहे, पण मूळ कल्पना, शरद ऋतूतील पौर्णिमा, चंद्राचं महत्त्व आणि जागरण ही बऱ्याच ठिकाणी सारखीच दिसते. हो, तो समान धागा नक्कीच आहे. निसर्गाचं चक्र, मानवी श्रद्धा आणि सामाजिक गरजा यांचं प्रतिबिंब आपल्याला या विविधतेत पण दिसतं. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण काय महत्वाचे मुद्दे घेतले? कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद ऋतूतील पौर्णिमा, बरोबर, जी तिच्या तेजस्वी चंद्रप्रकाशामुळे ओळखली जाते. कोजागरती या देवी महालक्ष्मीच्या प्रश्नावरून हे नाव आलंय. हां, आणि ती जागृत लोकांना आशीर्वाद देते अशी श्रद्धा आहे. बरोबर. आणि यातून जागृतीचा संदेश मिळतो, ज्याचा अर्थ फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि आत्मिक सजगता असाही आहे. हो. आणि पौष्टिक मसाला दूध चांदण्यात ठेवून पिण्याची परंपरा, ज्यामागे श्रद्धा आणि संभाव्य आरोग्य फायदे दोन्ही जोडलेले आहेत. आणि हा केवळ धार्मिक विधी नाही, तर एक महत्वाचा सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. अगदी. तो कुटुंब आणि मित्रमंडळींना एकत्र आणतो, गप्पा, खेळ, संगीत यातून सामाजिक संबंध दृढ करतो. हो, आणि विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाच्या दृष्टीनेही ही रात्र महत्वाची मानली जाते. बरोबर. अगदी अचूक. यात परंपरा, आरोग्य विचार, सामाजिक एकोपा आणि ज्ञानाची प्रेरणा यांचा सुरेख संगम आहे. ही रात्र आपल्याला जीवनातल्या सकारात्मक गोष्टींसाठी, चांगल्या विचारांसाठी आणि आपल्या ध्येयांप्रती जागृत राहण्याची एक प्रतिकात्मक आठवण करून देते. आणि शेवटी एक विचार मनात येतोय, ज्याचा थेट उल्लेख आपल्या चर्चेत किंवा स्रोतांमधनं नसला तरी तो या प्रतीकांमधनं आपोआप येतोय मनात. काय? की आपण जागे राहणे आणि चंद्राचा प्रकाश याला ज्ञानाच्या प्रकाशाशी, विचारांच्या स्पष्टतेशी जोडू शकतो का? इंटरेस्टिंग. म्हणजे जसा पौर्णिमेचा चंद्र रात्रीच्या गर्द अंधारावर मात करून सगळं प्रकाशित करतो, तसं आपल्या मनातला अज्ञान, संभ्रम किंवा नकारात्मकतेचा अंधार दूर करून ज्ञानाकडे, विवेकाकडे, सकारात्मकतेच्या प्रकाशाकडे जाण्याचा हा एक नैसर्गिक संकेत असू शकतो का? काय वाटतं? विचार करायला हरकत नाही यावर. हा खरंच खूप विचार प्रवर्तक मुद्दा आहे. परंपरा आपल्याला अनेकदा अशा खोल अर्थांपर्यंत घेऊन जाते. चंद्राचा तो शीतल प्रकाश आणि जागरूकता यांना ज्ञानाच्या किंवा आत्मिक प्रकाशाशी जोडणं हा निश्चितच एक सुंदर आणि मननीय विचार आहे. तो आपल्याला या सणाच्या प्रचलित अर्थांच्या पलीकडे जाऊन त्याच्या व्यापक मानवी मूल्यांबद्दल विचार करायला उद्युक्त करतो.